प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घेऊया आपलं बायबल हातामध्ये, बोलूया आज देव देव माझ्याशी बोलणार आहे. माझ्याशी बोलणार आहे. त्याची इच्छा काय आहे त्याची इच्छा काय आहे? तो मला प्रगट करणार तो आहे. मला प्रगट करणार आहे. त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा आहे. त्याचं वचन मला समजावं त्याचं वचन मला समजावं आणि तो त्याच्या वचनाद्वारे वचनाद्वारे मला महत्व पटवून देणार आहे. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू या ठिकाणामध्ये मत्तय याचा 9वा अध्याय आणि 35 वचनापासून आपण वाचणार आहोत. मत्तय याचा 9वा अध्याय आणि 35 वचनापासून 38 वचनापर्यंत वाचूया. ब्रदर रीड करतील आपल्यामध्ये. आणि येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत सर्व नगरातून आणि खेड्यातून हिंडत गेला. आणि त्याने जेव्हा लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. बस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये शिकवण देत असता जे देवाचं शुभवर्तमान होतं ते गाजवत होता. सर्व प्रकारचे दुखणी रोग लोकांचे बरे करत होता. नगरोनगरी कोण फिरत होता? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त नगरोनगरी गावोगावी फिरला, लोकांना संदेश दिले, उपदेश दिले, लोकांना प्रभूचा मार्ग शिकवला आणि जे काही त्यांच्या जीवनामध्ये बंधन होते, त्रास होते, त्यांच्या सर्व बंधनातून त्रासातून प्रभूने त्यांना काय केलं? मोकळं केलं. परंतु परमेश्वरांनी पाहिलं का जेवढं मी काम करत आहे काम वाढतच चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू गावोगावी फिरतोय, लोकांचे मार्ग मोकळे करतोय, परंतु असं होत नाहीये का गर्दी कमी होत चालली चर्च? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितकं देवाची कीर्ती पसरत चालली तेवढं देवाचं काम वाढत चाललं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि अनेक लोकांची संख्या वाढत चालली. बायबल सांगतं, खूप सुंदर वचन आहे, 36 वचन. आणि त्याने जेव्हा लोकांचा समुदाय पाहिला तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुन्हा पुन्हा सांगेल का ज्यावेळेस परमेश्वर लोकांना दुःखी आणि कष्टी अवस्थेमध्ये पाहतो, प्रभूला त्या लोकांचा कळवळा येतो. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाने पाहिलं का एवढी गर्दी येते आणि मी एकटा आहे आणि माझा कालावधी जो आहे काम करण्याचा तो कमी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूंनी सेवा केली फक्त 3.5 वर्ष केली. किती वर्ष केली? 3.5 वर्ष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्याला माहिती आहे का मी गेल्यानंतर पण इथं काम करी असणं खूप गरजेचं आहे. कारण लोकांची अवस्था बदललेली नाही, लोकांचे त्रास गेलेले नाहीयेत. आणि म्हणून ख्रिस्ताला त्यांचा पाहून कळवळा येत होता. आणि म्हणतो पुढे काय म्हणतो, वाचूया पुढचं वचन. तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला, पीक खरोखर फार आहे. नाही, त्याचं कळवळा आला. तिथून हाफ स्टार्ट करा पुन्हा. 36 वचन. आणि त्याने जेव्हा लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते कष्टी व पांगलेले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का मेंढपाळ नसल्यासारखे ते लोक आहेत. आणि ते कसे आहेत? कष्टी आहेत. कसे आहेत? कष्टी आहेत. म्हणजे कुणीतरी असा तिथं पाहिजे का जी त्यांची काळजी घेणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणीतरी असा पाहिजे का जो जाऊन त्यांचं सांत्वन करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणीतरी असा पाहिजे का जाऊन त्यांच्या आजारांना तो बरं करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणीतरी असा पाहिजे का अधिकारयुक्त प्रार्थना करून सैतान तिथून पळून लावणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो का मेंढपाळ नसल्यासारखे. कसे? मेंढपाळ मोठे नसल्यासारखे. लोक कष्टी आहेत कारण कुणीतरी पाहिजे का जो जाऊन त्या लोकांचं सांत्वन करणार, कुणीतरी जाऊन त्यांचे आजार बरे करणार, कुणीतरी जाऊन त्यांना प्रभूचा मार्ग शिकवणार, कुणीतरी जाऊन त्यांच्यामध्ये दुरात्मे दूर करणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का असे लोक उभे राहिले पाहिजेत जे जाऊन देवाचं कार्य केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण लोक दुःखी असतात, निराश असतात, कुणाचं मन कळवळतं? देवाचं मन. प्लीज बोला, कुणाचं मन कळवळतं? देवाचं मन. आणि म्हणून त्याच्या वाटणारे तो आम्हाला प्रवृत्त करतो की ऐक, माझे लोक दुःखी अवस्थेत आहेत, निराश अवस्थेत आहेत, मी जरी काम करतोय पण तेवढ्या देवाचं राज्य वाढत नाहीये, मला अजून काम करी पाहिजे जेणेकरून देवाचं राज्य कार्य अधिक लोकांमध्ये वाढणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा प्रभूची प्रार्थना काय, पुढे वाचूया. तेव्हा तो आपल्या शिष्यास म्हणाला, पीक खरोखर फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा की त्याने आपल्या पिकात कापणी करायला कामकरी पाठवून द्यावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो पीक कसं आहे? फार आहे. पुष्कळ लोक आहेत, पुष्कळ गर्दी आहे, भरपूर समस्या आहे, भरपूर त्रास आहेत, पण कामकरी कसे आहेत? थोडे आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कामकरी उभं राहणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कामकरी राहणं खूप गरजेचं आहे. येस, लोकांना सांत्वनाची गरज आहे, लोकांना मार्गदर्शनाची गरज आहे, पण जर कामकरी उभे राहणार नाही तर एक मेंढपाळ जास्त लोकांची काळजी घेऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू नव्हता काम करत होता, मग त्याला सपोर्टची गरज आहे का? येशू स्वतः प्रत्यक्षात काम करतो, तरी काय म्हणतो कोणाकडे प्रार्थना करा?
पित्याकडे, कारण त्याची इच्छा आहे का बाबा मला तर माझं वेतन मिळणार जे मी काम करत आहे, परंतु जर तुम्ही सहभागी झाले तर तुम्हाला पण या कामाचं प्रतिफळ मिळणार आहे. येस येस, हालेलुया, Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Yes, देव या ठिकाणी मध्ये सहभागी करत आहे. मी माझं काम एका क्षणात करू शकतो. जर देव म्हणला सगळी पृथ्वी निरोगी हो, एका मिनिटात सगळे आजार निघून जातील. देव म्हणला सगळे अशुद्ध आत्मे पृथ्वीतून निघून जाऊ, एका मिनिटात सगळे निघून जातील. प्रभू म्हणला एका मिनिटात सगळ्यांचं तारण हो, एका मिनिटात सगळ्यांचं तारण होईल. पण तुमच्या आणि माझ्या वाटेला काही येईल का? Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. परमेश्वर आपलं काम विदाऊट सपोर्ट करू शकतो, पण त्याची इच्छा आहे का त्याच्या कामात आम्ही सहभागी व्हावं. येस येस, Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. कारण आम्ही आमच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणतो पीक फार आहे पण कामकरी कसे आहेत? थोडे आहेत. आणि कामकरी असणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. पुढची देवाची इच्छा आहे का ते कामकरी बनून आपण काय केलं पाहिजे? उभा राहायला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना वाटतं का आम्ही प्रभूसाठी काहीतरी केलं पाहिजे? देवाची पण इच्छा आहे. कोणाची इच्छा आहे? देवाची इच्छा आहे. कारण आपण कधी कधी वाट बघतो कॉलिंगची, पण तुम्ही सुवार्ता सांगू शकता, तुम्ही एक प्रार्थना घेऊ शकता, तुम्ही काही कुटुंबाचं सांत्वन करू शकता. कारण ते म्हणतो पीक फार आहे आणि कामकरी थोडे आहेत. आणि कामकरी म्हणतो प्रभू माझी कॉलिंग आहे का? प्रभू म्हणतो वचन वाच, मी तर प्रार्थना करायला लावली, कामकरी उभे राहावे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय देवाला कामकरी पाहिजे. काय पाहिजे? कामकरी पाहिजे. आम्हाला माहिती आहे का प्रभूचं येण्याचा समय जवळ आहे आणि शेवटच्या घटकेमध्ये प्रभूला कामगार या ठिकाणी पाहिजे. पण तो फायदा असा आहे का ते शेवटच्या घटकेला काम करतील आणि ज्यांनी सुरुवातीला काम केलं, सुरुवातीच्या लोकांनी झळ खाऊन काम केलं. कसं काम केलं? झळ खाऊन. त्यांनी खूप त्रास सहन केले, ते खूप हालातून गेले. पण तू आता जे कामकरी असतील त्यांना एवढे त्रास नाहीये, थोडेफार आहेत, पण तो त्यांच्याप्रमाणे नाही ज्या लोकांनी पूर्वी सहन केलं. म्हणजे आता काम करतील त्यांना वेतन पण तेच मिळणार जे सुरुवातीच्या लोकांना मिळालं. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो या ठिकाणी? सुरुवाती लोकांनी प्राण दिले. काय दिले? त्यांचे प्राण दिले. जर तुम्ही शिष्यांचा इतिहास वाचला, प्रेषितांचा नंतरचा इतिहास, त्या लोकांना रोम मध्ये त्या ठिकाणामध्ये त्यांच्या त्या स्टेडियम मध्ये लोकांना सोडून द्यायचे, सिंह सोडायचे त्यांच्यावर, आणि लोक एन्जॉय करत तिथून काय करायचे? पाहत राहायचे. तरी लोक प्रार्थना करायचे. म्हणजे तिथं सिंह फिरतोय, लोक काय करतात? प्रार्थना करतायत. त्यांनी आपल्या हसत हसत प्राण देऊन टाकले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना जी मजुरी आहे तीच मजुरी आताच्या काम करायला लोकांना मिळणार आहे. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यासारखं कठीण काम नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु मजुरी तीच परमेश्वर देणार आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आत्मे महत्वाचे, आत्मे महत्वाचे. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण हा सुवर्ण संधी गमावली नाही पाहिजे आणि त्या शेवटच्या काळामध्ये आपण देवाच्या महिमेसाठी उभं राहायला पाहिजे. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का शेवटी प्रभू आम्हाला विचारणार का मसाठी काय केलं, तुझी स्वर्गीय संपत्ती वाढावी म्हणून काय केलं, का तू फक्त आपलं कुटुंब आणि आपल्या घरातच तू लिमिटेड राहिलास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी स्टोरी सांगतो नेहमी. लहान असताना शिक्षणासाठी प्रार्थना असायची. कशासाठी? शिक्षणासाठी. मग मोठे झाल्यानंतर थोड्याशा वस्तूंसाठी प्रार्थना, मला गाडी पाहिजे, मला मोबाईल पाहिजे, मग ती प्रार्थना. मग थोडं मोठं झालं का मग जॉबसाठी प्रार्थना. मग अजून थोडं मोठं झालं तर लग्नासाठी प्रार्थना. मग लग्न झाल्यानंतर घरासाठी प्रार्थना. मग लेकरांसाठी प्रार्थना. मग आपलं संपलं का मग आपल्या लेकरांसाठी प्रार्थना. मग त्यांच्या शिक्षणासाठी प्रार्थना. मग त्यांच्या नोकरीसाठी प्रार्थना. मग ह्याच्यातच तुमचं आयुष्यक्रम काय होऊन झालं? संपून गेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? अहो देवाच्या मागे चला, तुमची कुटुंबाची काळजी करू नका, तुम्हाला जे पाहिजे परमेश्वर सगळं पुरवठा करणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आपली प्रार्थना आयुष्यभर संपणार नाही आणि मग नातवांसाठी प्रार्थना होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? तुम्ही देवाचं काम करा, परमेश्वर तुमच्या कुटुंबाचं काम करणार. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं काम करा. Yes. कोणाचं काम करा? देवाचं काम. देव अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संडेला एक छोटी साक्ष सांगाल जी देवाचं काम मी या ठिकाणी करतोय. देवाच्या सेवेसाठी प्रभूंनी बोलवलंय, सेवा करून घेतो. संडेच्या दिवशी आज झालं की पोखर्डीमध्ये आपली रात्री संडेला पुन्हा एक प्रार्थना होती त्या कुटुंबात, आणि तिथं प्रार्थना केल्यानंतर गावामध्ये ब्रदरनी गाडी घेतली होती, ती प्रार्थना आम्ही केली आणि पुन्हा पोखर्डीतून निघत असताना गाडीचा एक साईडचा क्लॅम्प तुटला आणि त्याच्या गाडीचे सगळे पार्ट एक साईडनी सटकले, गाडी एक साईडच लगेच अशी कोलॅप झाली चालता चालता. तर आम्ही पाहिलं का दिवसभर आम्ही शेवगावमध्ये प्रवास करून आलो आणि त्या ब्रदरने पाहिलं का क्लॅम्प म्हणजे गाडीला 2 क्लॅम्प असतात, परंतु एकच क्लॅम्पवर गाडी चालू होती आणि एक क्लॅम्पवर आम्ही दिवसभर कुठे जाऊन आलो? शेवगावला जाऊन आलो. आणि अनुष ड्राईव्ह करत होता. मी म्हणलं अनुष आज जरा गाडी हळू घ्या, आज थोडंसं रिलॅक्स जाऊ येताना. तर माहित नव्हतं की गाडीची कंडिशन कशी आहे. दिवसभर आम्ही सगळ्या घाटात प्रवास केला, थोडा रस्ता खराब आहे. देवाने दिवसभर तिथं काही होऊ दिलं नाही. इव्हन प्रार्थना झाली, आम्हाला घरी जायचं होतं, परंतु त्या ब्रदरनी गाडी घेतली म्हणून जो प्रवास आम्ही हायवेकडे करणार होतो तो प्रवास पुन्हा आमचा उलटा गावाकडे झाला.
आणि म्हणून तो प्रवास जो गावात झाला त्याच्यामुळे आमचं हायवेकडे जाण्याचं थोडंसं अंतर काय झालं, कमी झालं. आणि जिथून आम्ही निघालो होतो तिथं पुन्हा आलो आणि थोड्याशा अंतरावर ती गाडी काय झाली, एक साईडला कोलॅप्स झाली. तर मी पाहिलं का जर ही घटना हायवेवर झाली असती, मागून एखादी गाडी असती, तर आज कंडिशन वेगळी असती आणि कदाचित तुम्ही आम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही कोणाचं काम करतो, देवाचं काम. देव आमचं संरक्षण करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जसं मी देवाचं काम करतो, देव आमची काळजी घेतो. कारण जर ती गाडी हायवेवर झाली असती, ऍक्सिडेंट झाला असता, मग रात्रीभर त्या ठिकाणी बसावं लागलं असतं, गाडीचं कोणी सामान चोरल, काय करेल, मग गाडी रिपेअर कशी करणार, नगर मधून फिटर घेऊन जा, अनेक डोक्यात प्रश्न असते. परंतु देव अद्भुतरीत्या आमची मदत उभी करतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सकाळी आम्ही जस्ट गाडी आणायला चाललो तर मनात एकच प्रश्न करायचा, फिटर घ्या, सामान घ्या, पण आम्ही जाऊच पर्यंत ब्रदर लोकांनी गाडी रेडी करून ठेवली त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे पाहायला गेलं तर दुर्घटना खूप मोठी झाली असती, परंतु देवाने आल्हादरीत्या त्याच्यातून काय केलं, एकदम असं सॉफ्टली बाहेर काढलं. मी प्रभूला खूप धन्यवाद दिले. परमेश्वर जे वचन मागच्या रविवारी झालं का प्रभूला आमची काळजी आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव अद्भुत काळजी घेतो जसं आम्ही देवासाठी उभं राहत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तो त्यांची काळजी घेतो जे देवासाठी जगत नाही, पण जे देवाचं काम करतील ते लोक प्रभूचे खासगीचे लोक असणार आहेत. येस येस. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. देव त्याची विशेष काळजी घेणार चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज देवाच्या कामामध्ये उभं राहा, कारण या शेवटच्या घटकेमध्ये पण तेच प्रतिफळ आहे जे सुरुवातीच्या लोकांना मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5व्या ठिकाणामध्ये आपण मत्तय 20 अध्याय आणि 6 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा दुसरे उभे राहिलेले त्याला आढळले आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही सारा दिवस इथे रिकामे का उभे राहिले आहात? हा लक्षात घ्या, कितव्या तासी? 11व्या तासाला. सगळे बोला, कितवा तास? 11वा तास. म्हणजे 5 वाजता. इस्रायलचं जे काम करायची पद्धत आहे, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 आणि 6 नंतर ते त्या ठिकाणी काम करत नाही. म्हणून काम करायचं जो टाइम राहिला होता 5 वाजता, म्हणजे 11 वाजता, म्हणजे त्यावेळेसचे म्हणजे 5 वाजता. किती वाजता? 5 वाजता. मग ते किती तास काम करणार? 1 तास. किती तास काम करणार? 1 तास. सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 वाजता. आणि एखाद्याला मी संध्याकाळी 5 वाजता कामाला घेत, किती वाजता? 5 वाजता. किती तास काम करणार तो? 1 तास काम. 1 तास काम करणार. वाचूया 9वं वचन. तेव्हा 11व्या तासाच्या सुमारास लावलेले होते, ते आल्यावर त्यांना 1 रुपया मिळाला. किती मिळाला? 1 रुपया. म्हणजे ज्यांनी दिवसभर काम केलं, हा दाखला घरी जाऊन वाचा, त्यांना पण किती मिळाला? 1 रुपया. आणि ज्यांनी 1 तास काम केलं त्याला पण किती मिळाला? 1 रुपया. मग ते म्हणले का असं का? सुरुवातीच्या लोकांनी झळ खाल्ली, जास्त त्यांनी कष्ट केले आणि आम्ही यांनी फक्त 1 तास काम केलं, पण त्यांना पण तेवढंच प्रतिफळ. तो म्हणतो या ठिकाणी द्राक्ष महत्वाचे. काय महत्वाचे? द्राक्ष महत्वाचे. कारण संध्याकाळ झाली तर कापणी करता येईल का? नाही. कापणी करता येणार नाही. म्हणून 1 तास मध्ये जेवढी कापणी करता येईल तेवढी कापणी मला करायची. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. म्हणजे आत्मिकर्ता असा होतो का कोण येणार आहे? प्रभू येणार आहे. आणि जे प्रभूतले लोक आहेत ते उचलले जातील. येस. बाकीचे लोक इथं राहतील आणि सैतान राज्य करणार आहे. कोण राज्य करणार आहे? सैतान. म्हणून ते म्हणतो का लोक महत्वाचे आहेत. कोण महत्वाचे आहेत? लोक महत्वाचे. मला लोक महत्वाचे आहेत. मग वेतन मजुरी काय पाहिजे ते घेऊन जा, पण तुम्हासाठी तुम्ही काम करा. येस येस. येस. Praise the Lord. Hallelujah. आणि किती तास बाकी होता? 1 1 तास. संध्याकाळ झाल्यानंतर काम होणार नाही, रॅप्चर झाल्यानंतर काम होणार नाही. रॅप्चरच्या पहिले आम्हाला काम करायचं. येस येस. Praise the Lord. Hallelujah. म्हणून ते म्हणतो आत्मे गरजेचे आहेत आणि तुम्हाला वेतन मजुरी मी द्यायला तयार आहे जी सुरुवातीच्या लोकांना दिली. Yes. Praise the Lord. Hallelujah. मी पुन्हा सांगतो, सुरुवातीच्या लोकांनी सोप्या पद्धतीत नाही, खूप अवघड स्थितीमध्ये काम केलं. Yes. Praise the Lord. Hallelujah. वाचू याच्यामध्ये त्याचा दाखला, याच्यात वर्णन केले. त्याचं 12 वचन वाचा ब्रदर. ते म्हणाले, या शेवटल्यांनी 1 तास काम केले आणि आम्ही दिवसभर कामाचा भार वाहिला व होरपळणारे ऊन सोसले. त्या आमच्या बरोबरीचे असे तू त्यांना का केले आहे? Praise the Lord. हालेलुया. आम्ही काय सहन केलं? प्लीज बोला, काय सहन केलं? ऊन सहन केलं. तो म्हणतो का आम्ही होरपळणार होऊन काय केलं? सहन केलं आणि दिवसभर कष्ट करून त्याच्यात आम्ही काम करत राहिलो. Yes. Praise the Lord. हालेलुया. आध्यात्मिकरित्या सुरुवाती लोकांनी खूप काही कष्ट, त्रास काय केले? सहन केले. आणि ते सहन करत कोणाचं काम करत राहिले? देवाचं काम. त्याने आपला प्राण पण दिला, पण त्यांना पण तेच वेतन आणि या क्षणी जे काम करतील त्यांना पण परमेश्वर तेच वेतन देणार आहे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, फायदा आहे का नाही? आहे. सगळे बोला, फायदा आहे का नाही? फायदा आहे. पण आपण ते मनावर घेतलं पाहिजे का मला पण तेच प्रतिफळ मिळणार आहे जे सुरुवातीच्या लोकांना मिळालेलं आहे. Yes. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कोणाचं काम करावं लागणार? देवाचं. हा, कारण त्याच्यामध्ये आमचा फायदा आहे. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. असं नाही का आव्हान येणार नाही, कारण प्रभू स्पष्टपणे म्हणतो का ज्या कोणाला माझ्या मागे यायचं काय घेऊन चालायचा?
वधस्तंभ. आणि वधस्तंभ म्हणजे दुःखाची वाट आहे. Yes. Praise the Lord. Hallelujah. थोडंफार सहन करावं लागेल, थोडाफार त्रासातून जावं लागेल, पण पुन्हा सांगतो तसे त्रास नाही जे सुरुवातीच्या लोकांना होते. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. त्यांच्यापेक्षा खूप कमी आज. आता पायी पायी फिरायचं नाही, आता गाडी आहे. Praise the Lord. Hallelujah. आता फुकट चक्कर होत नाही, मोबाईलवर फोन होतो, आहे का हो, प्रेयरला येऊ का हो? Praise the Lord. Hallelujah. आता भरपूर सुविधा आहेत, आता भरपूर फायदे आहेत, आता प्रभूने भरपूर गोष्टी ऑर्गनाइज केल्यात, आता लोक स्वतःहून प्रार्थनेसाठी उत्सुक आहेत. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. पण लोक पाहिजेत ते आत्म जिंकण्यासाठी. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. पण त्यासाठी थोडाफार त्याग करावा लागणार. Praise the Lord. Hallelujah. त्याग केल्याशिवाय देवाची सेवा घडून येणार नाही. नाही. कारण अनेक लोक सेवा करायचं तर म्हणतात आणि सेवा स्टार्ट तर करतात, पण पुन्हा जगाच्या गोष्टीकडे पाहतात. Praise the Lord. Hallelujah. मला सांगा, किती लोकांना वाटतं का मी देवाचं काम केलं पाहिजे, आणि किती लोक करताय तुम्ही? प्लीज बोला, करताय. पण अनेकदा काम करता करता कुठे बघता, थोडस जगाकडे बघता. काम चालू तर करता, पण पुन्हा ते काम तिथंच ठेवता आणि पुन्हा देवाच्या गोष्टीकडे जाता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. लहान लेकरू आहे उदाहरणासाठी, तो पटकन खेळण्या काढतो, काय करतो, टाकून देतो. खेळतो सोडून देतो, परत दुसरं करतो. घरचे मोठे म्हणतात हा पासारा करतो, आता आम्हाला उचलावं लागणार. घाई सुरू केलं, तिथं सोडून दिलं, दुसरं करत बसला. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आम्ही पण तसंच करतो. घाई प्रार्थना सुरू करतो, ट्रॅक सुरू करतो. अरे बाबा, तू ते एखाद्या पिकाला जन्म दिलाय, त्याची काळजी कोण घेणार नंतर? प्रेज द लॉर्ड. Hallelujah. का त्याला तसंच मारून टाकणार? समजतोय? जेव्हा शेतकरी एखादं बी लावतो, त्या पिकाची काळजी घेतो जोपर्यंत ते वाढत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. का पीक लावून सोडून देतो? नाही. तसंच आमचं आहे. आम्ही प्रभूचं काम हा विषय सुरू तर करतो, पण पुन्हा थोड्याशा मागल्या गोष्टीकडे पाहतो, पुन्हा जगात थोडंसं जाऊन येतो, आणि मग जे आलेलं पीक आहे ते मध्येच नष्ट होऊन जातं. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून जर तुम्ही वधस्तंभ उचलताय आणि ठरवताय की देवाच्या मागे चालायचं, मग प्लीज पुन्हा मागे पाहू नका. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. वाचोय काय लिहिलं या ठिकाणामध्ये, लूक 9 अध्याय 61 आणि 62 हे 2 वचन वाचू. तेव्हा आणखी एक जण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्या मागे येईल, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहेत त्यांचा निरोप घेऊ दे. पण येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टीकडे पाहत राहतो, असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो कोणी कशावर हात टाकतो, नांगराला. एकदा का त्यांनी नांगरणं सुरू केलं, कुठं पाहायचं नाही, मागे आणि जो मागे बघतो तो देवाच्या उपयोगाचा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठं पाहायचं नाही, मागे पाहायचं नाही. म्हणजे पुन्हा आता देहाच्या जीवनात जायचं नाही, पुन्हा त्या गोष्टीमध्ये एन्जॉय करायचं नाही. जर तुम्ही निवडलंय का नाही मला प्रभूची सेवा करायची, नाही मला माझं जीवन देवासाठी द्यायचंय, मला प्रभूच्या मार्गात चालायचं, तर देव म्हणतो ऐक, पुन्हा कुठं बघू नकोस, मागे बघू नकोस. जर मागं पाहिलं तर तुझा प्रवास पुढचा तिथंच थांबेल आणि तू पुढे जाऊ शकणार नाही, कारण मागच्या गोष्टीमध्ये ताकद आहे तुला ओढण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, समजतंय? मागच्या गोष्टीमध्ये काय आहे? ताकद आहे. सगळे बोला, काय आहे? ताकद आहे. त्याच्यामध्ये ताकद आहे तुला ओढण्यासाठी. म्हणून जर तू पाहिलंच नाही, तुझ्यामध्ये ती गोष्टी हवी होणार नाही. एखाद्या तुम्ही मोठ्या झोक्यामध्ये बसले किंवा एखाद्या दरीच्या इथं गेले, आपण म्हणतो मला खाली पाहिल्यावर काय वाटते? भीती वाटते. आपण त्याला काय सल्ला देतो? खाली पाहू नको. पाऊस नको. पाहणार नाही तर भीती येईल का? नाही. तसंच मागे जर वळलाच नाही तर पापात जाशील का? नाही. मग कशाला बघतो तिकडं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुला माहितीये का मला पाहिल्यानंतर काहीतरी होतं आणि पुन्हा मी तिकडल्या ओढला जातो, मग कशाला बघतो तिकडं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? आम्हाला देहाच्या आणि जगाच्या गोष्टीपासून वेगळं व्हायचंय चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही एक पाऊल देवाच्या मार्गात टाकलाय आणि देह तुम्हाला मागं ओढणार, पण मागं पाहिलं तर तुम्ही त्या ठिकाणामध्ये पुढे येऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? त्याग करावा लागेल. काय करावं लागेल? त्याग करावा लागेल. देहाच्या गोष्टीचा काय करावं लागेल? त्याग करावा लागेल. मन तुम्हाला मारावं लागेल आणि आपलं जीवन तुम्हाला देवाला समर्पित करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे, पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत, पण कामकरी असे उभे राहावेत जे मागं नाही, जे फक्त पुढे पाहतात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आव्हान येतील ते पाडण्यासाठी नाही, आव्हान येतील ते घडवण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तयार करणार, तुम्हाला कणखर करणार, जेणेकरून तुमच्याद्वारे परमेश्वर अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये घेऊन येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू कुठं पाहायचं नाही, मागे पाहायचं नाही. एकदा प्रभूचं काम हाती घेतलं, मग बायबल सांगतं की परमेश्वर म्हणतो की मी वेगळं करायसाठी आलो. कशासाठी आलो? वेगळं करण्यासाठी. मी आईला मुलापासून कसं करणार? वेगळं करणार. पत्नीला पतीपासून कसं करणार? वेगळं करणार. म्हणजे ते भांडण नाही लावणार.
देवाला असं म्हणायचं का त्याला प्रभू कळतो ना, मग त्याला बाकी सगळ्या गोष्टी शून्य वाटतात. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थना दिसती, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आराधना दिसती, त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूची सेवा दिसती. आणि मग बाकीचे म्हणतात हा वेडा झाला. काय झाला? वेडा झाला. प्लीज बोला, काय झाला? वेडा झाला. मग वाद होतात. काय होतात? वाद होतात. देव असावा पण एवढा, म्हणून देव म्हणतो मी काय करायला आलो? वेगळं करण्यासाठी आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यास वाद होतील तुम्हाला सहन करावे लागतील. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? वाद होतील पण तुम्हाला काय करावं लागेल? सहन करावं तर लागेल. तुम्ही कोणाकडे पाऊल उचललाय? ते मागच्या गाडीने येणार आहेत पण तुम्हाला पुढच्या गाडीत जाणं गरजेचं आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही संगतीच येतो मग कधीच प्रवास पूर्ण होणार नाही. Yes. तू पुढे चल, तो बरोबर तुझ्या मागे मागे येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? पहा, देवाची इच्छा आहे काम करी उभे राहिले पाहिजे. आपल्यातून काहीतरी झालं पाहिजे, कारण एक व्यक्ती राहील आणि पूर्ण कुटुंब परमेश्वर बदलून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आज अनेक परिवार आहेत फळ नाहीये, आणि फळ नसल्यामुळे ते फाटे प्रभूंनी कापलेत आणि त्यांच्या कुटुंबात हिरवळ निघून गेली. त्यांच्या कुटुंबात दुःख राज्य करतंय, त्यांच्या कुटुंबात निराशा राज्य करते, भांडण राज्य करतंय, व्यसन राज्य करतंय, पाप राज्य करतंय. का? कारण त्यांनी फळ दिलं नाही. काय दिलं नाही? फळ दिलं नाही. आणि फळ न दिल्यामुळे त्या फाट्याला प्रभूंनी कापलं आणि कुटुंबात हिरवळ निघून गेली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फळ देतात त्या फाटाची काळजी घेण्यात येईल आणि ते फाटा जो आहे अधिक हिरवळ काढण्यात येईल. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च उभा राहा देवाच्या कामासाठी, त्या कामामध्ये जास्त आनंद आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टार्टिंगला लोक मूर्ख म्हणतील, हसतील, निराशा तुमचे वेगवेगळ्या प्रकारे थट्टा करतील, पण तू लक्षात घ्या एक दिवस येईल का ते तुमच्याकडून प्रार्थना करून घेतील. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू आम्हाला एकदा का प्रभूत पाय ठेवला, पुढे पाहायचं नाही, मागे पाहायचं नाही. मागं पाहू नका. मागं पाहिलं तर पुन्हा तुमचा प्रवास थांबणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सगळेच मागं पाहून पुढे येऊ शकत नाही. दावीद होता. कोण होता? दावीद. का मागं पाहिलं आणि पुढे, पण सगळ्यात ती ताकद नाही दावीदासारखी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही दावीद नाही काय आला परत, मी पण येतो. अरे दावीद होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतो परीक्षेत पडू नये म्हणून जपा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशात पडू नये? परीक्षेमध्ये. हा, परीक्षेत पडू नये म्हणून जपलं पाहिजे तुम्ही. तो पडला, त्याच्या पडण्यापासून तुम्ही शिका आणि प्लीज मागे पाहू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पूर्ण समर्पण कोणाला केलं पाहिजे? देवाला. हा, आता प्रार्थनाच पाहिजे, आता वचनच पाहिजे, आता सहभागिता पाहिजे, आता ट्रॅक्स वाटणं पाहिजे, आता लोकात प्रार्थना घेणं पाहिजे. आता तुम्ही जगी गोष्टी सोडून टाका. जर त्याच्यामध्ये एन्जॉय करता तर देवात तुमची वाढ होणार नाही आणि तुमचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? किती लोकांना कळतंय? एक उदाहरण घेणार आहे, खूप सुंदर उदाहरण आहे, नोहाच्या तारूच. एकदा का प्रभूचं काम हाती घेतलं मग जगात पाहायचं नाही. आता किती लोकांना नोहा माहिती आहे? ओके, माहिती आहे नोहा. मी उदाहरण घेईल समजण्यासाठी. काढू या ठिकाणामध्ये उत्पत्ती 6वा अध्याय. उत्पत्ती 6वा अध्याय 5व 8व आणि 9व हे 3 वचन वाचू. आणि यहोवाने पाहिले की पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई मोठी आहे आणि सदोदित त्याच्या हृदयाच्या विचारातली प्रत्येक कल्पना केवळ वाईट आहे. ओके. परंतु नोहावर यहोवाची कृपादृष्टी झाली. नोहाची वंशावळी ही, नोहा हा पुरुष आपल्या काळच्या पिढ्यांमध्ये न्यायी व पूर्ण होता. अच्छा. नोहा देवाच्या संगती चालला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. नोहा बद्दल सगळ्यांना माहिती आहे. बायबल सांगतं त्या काळामध्ये दुष्टाई कशी होती? खूप मोठी होती. कशी होती? मोठी होती. म्हणजे खूप मोठं पाप वाढलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग त्या समय फक्त एक व्यक्ती प्रभूला दिसला का जो नीतिमान आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं नाव काय? नोहा. हा, इथं हा नोहा उभा आहे. प्रेज द लॉर्ड. एकच व्यक्ती प्रभूला दिसला, त्याचं नाव काय? नोहा. आणि बाकी सगळे लोक पापामध्ये होते आणि प्रभूने ठरवलं का जर हे लोक ऐकणार नाही आणि तारवात येणार नाही तर यांचा प्राण यांच्या चुकीमुळे गमावणार, ते त्याच्यासाठी मी जबाबदार राहणार नाही. प्रभूने कोणता प्रलय आणला होता? जलप्रलय. जलप्रलय. म्हणजे पापच इतकं मोठं होतं का प्रभूला निर्णय घ्यावाच लागला का आता पाप नष्ट होणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला कळतं की प्रभू नोहाशी बोलला आणि म्हणला का ऐक, काय बनवायचा तुला? तारू बनवायचा. तारू बनवायचा. नोहा बरोबर किती लोक वाचले? त्याच्या कुटुंबातील. हा, किती लोक? टोटल 8 होते. टोटल किती होते? 8 लोक. म्हणजे कुटुंबातले किती झाले? 7. किती झाले? 7. मग ह्या मुलांबद्दल वाचलं का नोहाच्या कधी? बायबल तुम्ही वाचता, नोहाच्या मुलांबद्दल कधी वाचलं का जास्त? की बाबा ते खूप नीतिमान होते, देवाचं भय धरणारे होते, आत्म्यात चालणारे होते, असं काही वाचलं का? नाही. फक्त असं वाचलं का कोण नीतिमान आहे? नोहा. कोण देवाचं भय धरतो? नोहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभू याच्याकडे पाहून प्रभूने कोणाला तारावात घेतलं?
त्याच्या पण ते का घेतलं त्याच्या मागचं एक कारण आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारू कोणाला बांधायला लावला? नोहाला. आणि असं म्हणतात का त्या कामात कोणी साथ दिली? मुलांनी. मुलं एवढे आत्म्यात होते का? नाही. मुलं आत्म्यात नव्हते. ज्या समय प्रभूने काम दिलं तुम्हाला काय बांधायचा? तारू बांधायचा. जग काय करायचं? वाचू लूक 17वा अध्याय आणि 26 पासून वाचू. आणि जसे नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल. नोहा हा तारवात गेला त्या दिवसापर्यंत ते खात होते, ते पीत होते, ते लग्न करून घेत होते, ते लग्न करून देत होते आणि महापुराने येऊन त्या सर्वांचा नाश केला. पुढं त्याचप्रमाणे जसे लोटाच्या दिवसात झाले तसे होईल. ते खात होते, ते पीत होते, ते विकत घेत होते, ते विकत देत होते, ते लावणी करीत होते, ते घरे बांधित होते. परंतु लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी झाली आणि तिने त्या सर्वांचा नाश केला. ओके, लक्षपूर्वक आहे का? याच्यातून देव आमच्याशी काही गोष्टी प्रगट करणार. नोहाच्या कुटुंबाला काय बांधायला लावलं? तारू बांधायला लावला. नोहा आणि त्याचे मुलं काय बांधतात? तारू बांधताय. असं सांगतात इतिहासकार की नोहा बरोबर त्याचे मुलं पण त्याच्याबरोबर काय करायचे? काम करायचे. आता नोहाचं कुटुंब काय बांधतंय चर्च? तारू बांधताय. सगळे बोला काय बांधतंय? तारू बांधताय. आणि त्या समय हा त्या सांगतो जगातले लोक, कोणते लोक? जगातले लोक काय करत होते? घर बांधत होते. पापात जगत होते. कशा जगत होते? पापामध्ये. म्हणजे हे कुटुंब एका कामात गुंतलंय आणि दुसरं काम जे आहे ते जगातल्या पापामध्ये काय करतंय? एन्जॉय करतंय. ते पापात राहतात, पापात जगतात, पापातल्या गोष्टीच्या चालू आहेत. आणि यांचं कुटुंब काय बांधतंय? तारू बांधते. एक उदाहरण समजण्यासाठी, मित्र असतील त्याची लेकरं आणि दुसऱ्यांचे लेकरं, यांचे भाऊ बंद असतील नोहाचे. हे म्हणत असतील चल पाप करायला, हे म्हणत असतील नाही लाकडं कापायला जायचं. कुठं जायचं? लाकडं कापायला. लाकडं कापायला. ते म्हणतील चल इकडे जायचं, नाही लाकडं कापलेत ना ते आज इकडे घेऊन यायचे. ते पुन्हा जात असतील, ते म्हणतील चल आज इकडे जायचं दुसरीकडे, नाही ते लाकडं आलेत ना रंदा मारायचा त्यांना. ज्याही वेळेस जगात ते लोक यांच्याकडे येत असतील आणि म्हणत असतील काय चाललंय, कधी आलं लाकडं तोडायचे, कधी आलं लाकडं आणायचे, कधी आलं लाकडं घासायचे. तुमच्याकडे दुसरं काम आहे का नाही? एकच काम करता. कोणतं काम? तारू बांधण्याचं. तारू बांधण्याचं. कधी आले नाही डांबर लावायचं, कधी आले नाही आतल्या खोल्या बांधायच्यात, कधी आले नाही धान्य गोळा करायचं, कधी आले नाही जनावर घेऊन यायचे. तुमच्याकडे एकच काम आहे, फक्त कोणतं काम आहे? तारू बांधण्याचं. म्हणजे जगातले लोक म्हणत असतील का रे चला हे पाप करू, चला हे एन्जॉय करू, ते म्हणायचे नाही आम्हाला तारवाचं काम आहे, आम्हाला तारवाचं काम आहे. लोक कंटाळत असतील. कधी आलं तर कोणता डायलॉग मारतात? तारू बांधण्याचं. दुसऱ्यांच्याकडे आहे काही नाही. यांना काही सुचत नाही. नोहा तर बाबा कळतं, पण लेकर पण त्याच्या मागे एडे झाले. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला समजतंय? कोणाचं कळतं? नोहाचं कळतं. तो जरा दिसतो पण आत्मेत, पण हे पण लेकराच्या मागे मागे जाऊन वेडे झाले. तो अशी गोष्ट बांधतोय का जी आम्ही कधी कल्पना केली नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इब्रिकराच्या पुस्तकात लिहिलं 11व्या अध्याय 7व्या वचनामध्ये. वाचा बरं, खूप सुंदर आहे. 7वं. विश्वासाने नोहाने ज्या गोष्टी अजूनपर्यंत कोणी पाहिल्या नव्हत्या त्याविषयी देवाकडून सूचना मिळाल्यावर भय धरून आपल्या घराण्याच्या तारणासाठी तारू तयार केले. हा, काय समजलं या वचनातून? पुन्हा वाचा ब्रदर. विश्वासाने नोहाने ज्या गोष्टी अजूनपर्यंत कोणी पाहिल्या नव्हत्या त्याविषयी देवाकडून सूचना मिळाल्यावर भय धरून आपल्या घराण्याच्या तारणासाठी तारू तयार केले. ओके, काय कळालं तुम्हाला? विश्वास तर आहे. माझा विषय दुसरा आहे या ठिकाणामध्ये. अजूनपर्यंत ज्या गोष्टी कुणी पाहिल्या नाहीत, म्हणजे असं काही प्रभू करायला लावतो जे बाकीच्या डोक्यात येतंय का? नाही. अरे नोहा हे प्रकार काय आमच्या डोक्यात जात नाही. आणि नोहा म्हणाल बाबा मला एवढं काही सांगता येत नाही, मला ऑर्डर मिळाली करायचं मी ते करतो. प्रेज द लॉर्ड. समजतंय? त्यांनी अशी गोष्ट केली का जो स्वतः एक्सप्लेन करू शकत नाही आणि त्यांना ती गोष्ट समजत नसेल, आणि ते घेऊन हे लोक यांच्याशी वाद घालत असतील का तुम्ही काय बांधताय, तुम्ही काय करताय, तुम्हाला समजतंय का, तुम्हाला कळतंय का? बघ आपले सगळे नातेवाईक बाकी सगळ्या गोष्टी कोणत्या लोक एन्जॉय करतात, पण तुम्ही नेहमी आलं का लाकडं गोळा करतात, नेहमी आलं लाकडं कापतात, नेहमी आलं डांबर लावतात, नेहमी आलं काही ना काही त्या तारू बदल करत राहतात. अरे तुम्हाला लोक आहेत का नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय? हे दिवस रात्र कोणतं काम करतात? तारू बांधण्याचं. हे म्हणले का थोडासा ब्रेक घेतो आणि त्यांच्या बरोबर एन्जॉय करून येतो? नाही. त्यांच्या बरोबर ते पापात एन्जॉय करायला गेले नाही. एकदा तारवाचा हात कामात हात टाकला, पुन्हा त्यांनी मागं पाहिलं नाही. बापाच्या कामात त्यांनी साथ दिला आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं. चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना प्रतिफळ मिळालं. तारू पूर्ण झाला. नोहा बरोबर त्याची लेकरं पण त्या तारामध्ये आले. चर्च. प्रेज द लॉर्ड. कारण मुलांनी कुणाचं ऐकलं?
नोहाचं ऐकलं प्लीज बोला, मुलांनी कुणाचं ऐकलं? नोहाचं ऐकलं. देव यांच्याशी बोलायचा का? नाही. बापाशी बोलायचा, बापाने जे ऐकलं ते मुलांना सांगितलं आणि मुलांनी ठरवलं का आता हे मित्र परिवार नको, आता या देहाच्या गोष्टी नको, आता या जगाच्या गोष्टी नको, आता फक्त तारवाचं बांधकाम करायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? Yes. कळतंय प्रत्येकांना? तारू म्हणजे चर्च, तारू म्हणजे चर्च आहे. चर्च आहे. तारू म्हणजे प्रार्थना आहे, तारू म्हणजे आराधना आहे, तारू म्हणजे लोकांचं सांत्वन आहे, तारू म्हणजे उपवास आहे. दिवस रात्र आम्हाला कशात राहायचं? प्रार्थनेमध्ये राहायचंय. हा, लोक म्हणतील कुठं चालला? प्रार्थनेला चालला. कुठं चालला? मीटिंग घ्यायला चाललो. कुठं चालला? सांत्वनात चाललो. कुठं चालला? उपास प्रार्थनेला चाललो. दिवस रात्र तुम्ही कोणत्या कामात पाहिजेत? प्रार्थनेमध्ये. हा, चर्च एक तारू आहे. चर्च काय आहे? तारू आहे. याचे भाग आहेत चर्च. उपास, प्रार्थना, वचन, सहभागिता, ट्रॅक्स वाटणं, सेल मीटिंग घेणं. दिवस रात्र तुम्ही या कामामध्ये पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे कंटाळले पाहिजे, जे काय म्हणले पाहिजे, कंटाळलं पाहिजे. कधी तुमच्याकडे याकुडा असता? प्रार्थनेमध्ये असतात. हा, बोलले पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी तुमच्याकडे याकुडा असता? देवाच्या कामामध्ये. कधी तुमच्याशी बोला, कोणता विषय असतो? देवाचाच विषय. लोक बोलले पाहिजेत का तुम्ही तारूच्या बांधकामामध्ये किती बिझी आहेत. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? येस. माझी इच्छा आहे का हे तुम्हाला स्पर्श व्हावं. का दिवस रात्र काय बांधत होते? तारू बांधत होते. लोक येत असतील नातेवाईक भेटायला, नाही आम्हाला तारूच बांधायचं, नाही आम्हाला हेच काम करायचं. अरे आम्ही कशासाठी आलो? आम्ही तुझ्यासाठी आलो. आम्ही असं केलं तर अरे तुम्हाला ते करा, बोलायचं बोला, मला फक्त काय करायचं? तारू बांधायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला तुमचा वेळ फक्त कशात घालायचा? प्रार्थनेमध्ये. हा, प्रार्थना, उपवास, वचन, सहभागिता, बायबल स्टडी, लोकांना सुवार्ता सांगणं, त्यांचं सांत्वन करणं, त्यांना प्रभू मध्ये घेऊन येणं, हे काम आमचं आहे चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो फरक दिसला पाहिजे. जे काम त्यांनी केलं तर प्रतिफळ त्यांना मिळालं, ते लोक तारवात आले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असंच नाही घेतलं नोहाकडे पाहून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी बापाच्या कामात त्याला काय दिली? मदत केली. साथ दिली चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? झालं पाहिजे असं. झालं पाहिजे. झालं पाहिजे. तुम्ही आता तुमचा टीव्ही कमी झाला पाहिजे, तुमचा व्हॉट्सअप कमी झाला पाहिजे, तुमचं फेसबुक कमी झालं पाहिजे, तुमचं चॅटिंग कमी झालं पाहिजे आणि तुमचं देवाच्या कामात जास्त कनेक्शन वाढलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही बिझी पाहिजे. कोणत्या कामात? देवाच्या कामामध्ये. देवाच्या कामात तुम्ही नेहमी, तुमच्याकडे एक हेच पाहिजे का नाही मी प्रार्थनेला चाललोय, नाही मी प्रार्थनेला बसतोय, नाही माझ्या आराधनेचा टाइम आहे, नाही माझ्या प्रार्थना घेण्याचा टाइम आहे, नाही माझा सुवार्थ सांगण्याचा टाइम आहे, माझा वाचनाचा टाइम आहे. त्या कामातच तुम्ही बिझी पाहिजे चर्च. पण जर तुम्ही पुढं पुढं मागं बघता, थोडं तिकडं आणि थोडं इकडं, तुम्ही देवाच्या उपयोगाचे नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अनेक लोक थोडं तारू बांधतात. काय बांधतात? तारू बांधतात. आणि थोडं पुढे येतात या ठिकाणामध्ये, मग तारू बरोबर बनत नाही, तर बुडणार. काय होणार? बुडणार. एक फळी जरी प्रॉपरली बसली नाही तो काय होणार? बुडणार. बुडणार. कारण तर तारू बांधायचं आहे. त्यांच्याकडे आता काय लॅपटॉप नाहीये का त्यांनी सगळं सेव्ह करून ठेवलंय. टाइम टू टाइम तुम्हाला कोणाशी ऐकत लागायचं असं देवाचं. प्रभू बरोबर बसली का फळी? 24 आवर कनेक्शन कोणाबरोबर? देवाबरोबर. कारण त्यावेळेस असं काही लिहिण्यासाठी पण नाही का चला सगळं आराखडा डिझाइन तयार केली आपल्या मनाने करू. नाही, 24 आवर देवाशी ऐकायचं, काम करायचं, ऐकायचं, काम करायचं. म्हणून तारू परफेक्ट बांधला. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणले असते थोडासा ब्रेक घेतो प्रभू. अरे देव त्याचा टाइम देतोय, तू तुझा टाइम देवाला दिला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला टाइम देतोय? देव. प्लीज बोला, कोण? देव. कोण बोलायचं नोहाशी? देव. मग ते सोडून तू जगाशी बोलत बसशील का? प्लीज बोला, समजतंय? आज आम्ही आमच्या बाकी गोष्टींना खूप प्राधान्य दिलंय, तेवढं प्राधान्य त्या गोष्टींना नकोय. प्रथम स्थान आम्ही फक्त देवाला दिलं पाहिजे. काही दिवस लोक नातेवाईक नाराज होतील, पण त्यांना कळल काही उत्तम वाटा निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? आम्हाला प्रभूसाठी उभं राहावं लागणार आणि त्यासाठी थोडंफार लोकांचा त्रास, निंदा, आपल्या लोकांचा रुसवा सहन करावा लागेल. कारण याच मार्गात तुम्हाला सर्वकालिक जीवन मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नोहाने वाटा निवडला म्हणून मुलांसाठी मार्ग तयार झाला. तुम्ही बोलणे खाताल पण वाटा निवडताल, त्यांची वाट तुम्ही तयार करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? तुम्ही हा वाटा निवडला पाहिजे. त्याने दिवसात कोणतं काम केलं? तारू बांधण्याचं. हा, तुम्ही चेस सुटल्यानंतर कोणतं काम करता? प्लीज बोला, कोणतं काम करता चेस सुटल्यावर? आपण चाललो एखाद्या नातेवाईकाला भेटायला बी गेले तर ह्या उद्देशाने जातात. त्याला काय सांगायचं? स्वार्थ सांगायचं. हा, म्हणजे तुम्ही 10 ते 12 तारू बांधता. 10 ते 12 काय बांधता? तारू बांधतात. मग ते थेट काम पुढच्या रविवारी तारूचं बांधकाम चालू करता. इथे डिझाईन दिली जाते. इथे काय दिली जाते? डिझाईन दिली जाते. डिझाईन. आणि आठवडाभर तुम्ही तारूचं काम केलं पाहिजे. तुम्ही फक्त डिझाईनच घेता, काम करतच नाही, तुमचा तारू तसाच पडलाय.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला त्याला आपला व्यक्तिगत तारू बांधावा लागणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, ज्याला त्याला त्याचा व्यक्तिगत काय बांधावं लागणार. तारू बांधावा इथं लागणार. फक्त काय दिली जाती, डिझाईन. काय दिली जाती, डिझाईन. असं नोहाशी प्रभू बोलायचं नाही तर प्रभू फक्त बोलतो. इथं तारू बंधत नाही तर फक्त डिझाईन दिली जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च सुटल्यानंतर तुमच्या दारूचं बांधकाम होतं, मग तुम्ही ते करता का चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही नाही नाही, पुन्हा जेवणाची गडबड. मी म्हणलं उपवास करा. काय करा, उपवास करा. उपवास करा, म्हणजे जीवनामुळे तुमची स्वार्थ कमी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तीच बोला समजतंय. आज अनेक लोकांच्या ताराचं बांधकाम होत नाही. चर्चला येतात, डिझाईन घेता, पण तू बांधकाम करत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिझाईन खूप आहे तुमच्याकडे, भारी भारी, असा तर बांधतो तसा बांधतो, पण कधी बांधणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार खूप भारी आहेत तुझे. आयडिया एक जबरदस्त. आयडिया ऐकल्यात असं वाटेल की अरे बापरे, हाच पास्टर पाहिजे होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण काम कधी करणार. आयडियाच आहेत, काम काही नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतं या ठिकाणामध्ये किती लोकांना लागतंय वचन. लागलं पाहिजे, कळलं नाही पाहिजे. काय झालं पाहिजे, लागलं पाहिजे. लागलं पाहिजे. ते झळ बसली पाहिजे का प्रभू तू काय बोलतोयस, ते आम्हाला झळ बसली पाहिजे चर्च. जर झळ बसेल तुमच्या दारूचं काम पूर्ण होणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. नोहानी केलं, कुणी ऐकलं. मुलांनी ऐकलं. प्लीज बोला कुणी ऐकलं. मुलांनी ऐकलं. तुम्ही चर्चची लेकरं आहात, तुम्ही ऐकलं पाहिजे देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ऐकलं म्हणून मी आज इथं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस माझा नोहा माझ्या बाळकाने जे प्रीच केलं मी ते मनावर घेतलं. कुठे घेतलं, मनावर घेतलं. म्हणून मी इथं उभं आहे चर्च. जे मी तुम्हाला प्रीच करतो तुम्ही मनावर घेताल तर तुमच्यासाठी पण परमेश्वर असा पुलपीठ उभा करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक मनावर घेत नाही म्हणून ते तिथेच बसलेले असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली जागा फायनल करू नका चर्च बसण्याची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणती, बसण्याची. बसण्याची. कारण मी पण अनेक वर्ष चर्चला गेलो, माझी जागा फिक्स होती. माझी जागा कशी होती, फिक्स होती. फिक्स होती. मला माहित होतं की माझी जागा जात नाही. मी बरोबर त्याच जागेवर जाऊन बसायचो चर्च मध्ये. का ती जागा कोणी घेत नव्हतं. पण जसं वचन मानावर मी घेतलं माझी जागा बदलली चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची जागा बदलावी ही देवाची इच्छा आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे डिझाईन परमेश्वर इथं देते त्या डिझाईन वर तुम्ही काम करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनावर घ्या, कारण पीक फार आहे आणि कामकरी कसे आहेत, थोडे आहेत. थोडे आहेत. तुमच्याकडे वचन आहे, तुम्हाला प्रार्थना येते, तुम्हाला प्रभू कळतोय, तुम्ही ते लोकांना दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यासाठी तारू बांधला दुसऱ्या कोणत्याच कामात त्यांनी हात टाकला नाही. म्हणजे पापाच्या गोष्टीत. कोणत्या गोष्टीत, पापाच्या गोष्टी. पूर्ण समर्पण कोणाला केलं, देवाला. मी नोहाबद्दल बोलत नाही, मला मुलांबद्दल आवड. कोणाबद्दल, मुलांबद्दल. का नोहाचे मुलं पण दिवस रात्र कोणाबरोबर होते, नोहा बरोबर. म्हणजे यांनी आपल्या सर्व जगी गोष्टी काय केल्या, सोडल्या आणि आपलं पूर्ण काम देवाच्या महिमेसाठी करत बसले. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही हा वाटा निवडा, तुमचे मुलं ऑटोमॅटिक त्या मार्गाने चालतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज उभं राहणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. जर आज उभं राहणार आहे तर कधी उभं राहणार. परमेश्वर म्हणतो तेच वेतन देणार आहे जे सुरुवातीच्या लोकांना मी दिलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा एक युट्यूब वर एक सेवकचे हे आहेत व्हिडिओज आहेत. अनेक लोकांनी त्यांना पाहिले, त्यांना हात नाहीयेत आणि त्यांना पाय पण नाहीयेत. ते खूप त्यांची हाईट एवढीच आहे. तरी पण ते मधल्या काही दिवसामध्ये आय थिंक बॉम्बेमध्ये येऊन स्ट्रीटवर त्यांनी काहीतरी रोडवर येऊन त्यांनी काय केला, प्रचार केला. त्यांना हात पण नाही येत आणि पाय पण नाही येत. ते कट पायामध्येच तेवढंच ते चालतात. त्यांना एक कॉलर माईक दिला जातो आणि त्याच्यावर ते काय करतात, प्रीचिंग करतात. तर ज्याला हात नाही पाय नाही त्याच्यामध्ये देवाने किती उत्सुकता टाकली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्याकडे पाय आहेत, आमच्याकडे हात आहेत. देवाने आम्हाला खूप चांगल्या अवस्थेत ठेवलंय. परंतु तारवाचं काम आम्ही कशावर घेत नाही, मनावर घेत नाही. चर्च हे काम मनावर घ्यावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झळ लागेल, थोडं सहन करावं लागेल, जगातल्या गोष्टी कमी कराव्या लागतील आणि त्या गोष्टीमध्ये आनंद आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देहाला मारा. कशाला मारा, देहाला मारा. मग देहाला मारायचं म्हणजे काय करायचं, निंदा थोडी उचापाती थोड्याशा कमी, कार्यक्रम सुरू होतील. लांबून पाहायचं पण कसं, कमी. प्लीज बोला कसं, कमी. लांबून कसं, लांबून. भरपूर कार्यक्रम सुरू होणार आहेत. आम्ही फक्त कसं पाहून येतो, लांबून. कसं पाहून येतो, लांबून. काल गेलो होतं कोणी पाहायला लांबून, प्लीज बोला. काल कोणी गेलो होतं का पाहण्यासाठी, काल पण काही कार्यक्रम होते, लोक म्हणतात लांबून बघून येतो. कसं बघून येतो, लांबून. लांबून. दाविदानी पण कसं पाहिलं होतं, लांबून पाहिलं. लांबून पाहिलं, शिरलं त्या आतमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लांबून पण पाहू नका चर्च. जर तुम्हाला स्वतःवर नियंत्रण नाहीये तर प्लीज तुम्ही लांबून पाहू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते जातं चर्च आतमध्ये. मी सांगल लोटची पत्नी काय झाली, मिठाचा खांब. कशी झाली,
मागे पाहिलं तिने, सगळे बोला काय झालं? मागे पाहिलं, कुठं पाहिलं? मागे पाहिलं. देव म्हणतो कुठं पाहू नको, मागे पाहू नको. तू दावीद नाहीयेस. तू कोण नाहीयेस? दावीद नाही. दावीद वन पीस होता. प्रेज द लॉर्ड. ज्याने माग पाहिलं तो पुढे आला. तू होऊ शकतो युबाची पत्नी सारखा असशील, काम होशील, माग पाहू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. ओव्हर कॉन्फिडन्स दाखवायचा नाही. प्रभू म्हणतो परीक्षेत पडू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्यात खूप बलवान व्हावं लागेल. चर्च एक छोटीशी गोष्ट शिरणार आणि सगळं काही बिघडून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. आम्हाला प्रभूचं काम करायचंय, आम्हाला प्रभूचं वचन सांगायचंय, आम्हाला लोकांसाठी प्रार्थना करायची. लोकांना गरज आहे चर्च. लोकांना असे लोक पाहिजे का ज्यांच्या प्रार्थनेद्वारे लोकांना स्पर्श झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही अभिषेक घेताय, तुम्ही पवित्र आत्म्याने भरताय, मग हा अभिषेक कोणासाठी? हे वचनाचं ज्ञान कोणासाठी? इतकं आत्म्याने भरणं, इतकं उपास प्रार्थना करणं कोणासाठी? हे काही कामाचं नाही जर त्याचा उपयोग होत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो फाटा फळ देत नाही तो परमेश्वराचा उपयोगाचा नाही. नाही. आम्ही फळ दिलंच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला किती लोकांना समजतंय वचन? दोन फायदे आहेत. यांचा पण प्राण वाचला आणि यांच्याद्वारे लोकांचा पण त्यांनी काय वाचवला? म्हणजे कशा प्रकारे? तारू फक्त त्यांच्यासाठी बांधला होता का? नाही. लोकांना पण संधी त्यांनी दिली का तुमच्या तारावात त्यांना पण तुम्ही काय करू शकता? प्रवेश देऊ शकता. जरी लोक नाही आले, प्राणी आले. कोण आले? प्राणी आले. तारावात लोक आले का दुसरे? नाही. प्राणी आले. त्याचं पण प्रगटीकरण आहे. ते लोक म्हणजे इस्रायल आणि प्राणी म्हणजे आपण लोक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारावात कोण आले? प्राणी आले. लोक आले का? नाही. लोक इस्रायल आहेत. लोक कोण आहेत? इस्रायल आहेत. ते तारावात नाही आले, परंतु प्राणी आले. कोण आले? प्राणी आले. म्हणजे आपण आलो. म्हणजे जे त्यांनी बांधलं तेही वाचलं, त्यांनी लोकांनाही वाचवलं. तुम्ही प्रार्थना करताल, तुम्ही वचन वाचताल, तुम्ही सहभागितेमध्ये राहताल, तुम्ही ज्ञान घेताल, ते तुम्हालाही आशीर्वाद करेल आणि तुमच्याद्वारे प्रभू लोकांनाही ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे दोन फायदे होतील चर्च. तुमचा फायदा होईलच होईल, परंतु तुम्ही लोकांचा पण फायदा करणार आणि त्याचं वेतन आणि मजुरी परमेश्वर आम्हाला देणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. पण आपण स्टँड घेतला पाहिजे. काय घेतला पाहिजे? स्टँड घेतला पाहिजे. सगळे कुटुंबातून सपोर्ट करणार नाही. नाही. काही विरोध करतील, काही नावं ठेवतील, काही तुम्हाला अडवतील. त्यांना प्रभू स्पर्श होत नाही, देव तुम्हाला स्पर्श होतो. म्हणून त्यांच्या होकाराची वाट बघू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा मत्ते बद्दल सांगल. मत्तेला प्रभूने पाचारण दिलं. काय दिलं? पाचारण दिलं. मग त्यांनी घरी काय ठेवलं? एक प्रीती भोजन. काय ठेवलं? प्रीती भोजन. कारण मित्र म्हणत असतील कदाचित, अरे बाबा काय नोकरी सोडतो, चांगला पगार आहे, चांगली पोझिशन आहे, रूमच्या नजरेत कुपा आहे. तो सांगत असेल अरे इश्यू असा, इश्यू असा. त्याला कळलं की अरे बाबा मित्र काही सहमत होत नाही, एक काम करतो आणि इश्यूलाशीच भेटवतो. कोणाशी भेटवतो? येशूशी. हा. मग मत्तेने काय केलं? घरी काय ठेवलं? एक जेवण ठेवलं. आणि सगळ्या पापी लोकांना म्हणजे मित्रांना काय केलं? बोलवलं. म्हणजे त्यांना कळलं का मला नेमकं काय मिळालेलं आहे. पण त्यांनी जे घरी प्रीती भोजन ठेवलं, मग त्या प्रीती भोजनामध्ये त्याचे पापी मित्र म्हणतात का अरे मत्तेले भारी काम केलं. त्यांनी आपला प्रयत्न केला का जे मला कळालं ते तुम्हालाही कळावं. पण तो शेवटी म्हणतो का नाही आता मित्र सहमत होत नाही, त्यांचा रिस्पॉन्स येत नाही, प्रभू मी तुझ्या मागे येत नाही. माझं काम आहे तुला सांगावं का मी काय करतो. तुला नाही पटत हरकत नाही, मला प्रभूच्या मागे चालायचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. मत्ताने ते प्रीती भोजन का ठेवलं? उद्देश एक होता का बाबा मी कोणाच्या मागे चाललोय हे तुम्हाला नाही समजत का? मी येशूलाच बोलवतो. आणि त्यांनी तो प्रयत्न केला का त्यांना प्रभू समजावा, पण त्यांना नाही समजलं. मग मत्ते थांबला का? नाही. मत्ते म्हणला तुम्हाला कळो ना कळो मी माझं काम केलं, पण तुम्हाला प्रभूच्या वाटेने चालायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आम्ही कुटुंबाच्या लोकांची किंवा आजूबाजूच्या लोकांची होकार करतो का ते मला सहमती देतील, ते मला हात देतील, ते डोक्यावर हात ठेवतील. त्यांना नाही प्रभू कळला, तुला प्रभू कळलाय, तुला प्रभूसाठी पाळायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. प्लीज बोला कळतंय. ठिकाणामध्ये ते म्हणतात भांडणं लागतील, परमेश्वर म्हणतो मी वेगळे करण्यासाठी आलोय. थोडी झळ खा, त्याचे आशीर्वाद देव तुला देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण स्टँड घ्यावा लागणार, उभं राहावं लागणार आणि आपला वेळ आम्हाला देवाच्या महिमेसाठी द्यावा लागणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही जर आमच्या घरी एन्जॉय केलं तर लोकांपर्यंत कोण जाणार चर्च? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणीतरी श्रम केले, कुणीतरी काहीतरी त्याग केला, म्हणून आज आम्ही परमेश्वरामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जो प्रकाश आमच्यापर्यंत आला, हा प्रकाश आम्हाला लोकांपर्यंत घेऊन जायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोक घेऊन जातील? मग चर्च सुटल्यावर घरी जाताल का प्रार्थना करताल कोणासाठी? प्लीज बोला. सुरुवात संडे पासून होती चर्च. सुरुवात कधीपासून होती? आता तुम्हाला अजून एक तर सुट्टी नाहीये ना. एक दिवस जो आहे तो तरी प्रभूला द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवस कोणाला दिला पाहिजे? प्रभूला. हा. तुम्ही एक दिवस द्या, मग पहा 6 दिवस प्रभू कसे मोकळे करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 7 दिवसाचा दशमांश एक दिवस कोणाला दिला पाहिजे? म्हणजे 6 दिवसाचं काम मोकळं होणार.
या 7 दिवसामध्ये असे जड होऊन जातात, तुम्हाला वाटलं बाबा खूप मनस्ताप आहे, रविवारी झोपच घेतो. आता एक दिवस प्रभूला दे, 6 दिवस दे तुझे हलके करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, मी पुन्हा सांगतो, एक दिवस कोणाला द्या? प्रभूला द्या. तुमचे 6 दिवस परमेश्वर पहा कसे तुमचे काम पटपट करून टाकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमचा वेळ प्रभूला द्यायचा शिका. पहा, देव अद्भुत कार्य तुमच्या लाईफ मध्ये करणार. देव अनुभव देतो, त्याच्या मागे येणं व्यर्थ नाही, त्याच्या मागे येणं तुमचा टाइम खोटी करणं नाही, त्याच्या मागे येणं तुमचं नुकसान करणं नाही. त्याच्या मागे येतात, ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीपेक्षा परमेश्वर अधिक उच्च स्थितीत तुम्हाला घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुभव घ्या का परमेश्वर किती चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना नाही, आता प्रभूच्या लोकांनाच गरज आहे अनुभवाची. प्रेज द लॉर्ड. आम्ही फक्त 2 तास येतो, त्याच्या पलीकडे आम्ही देवाला वेळ देत नाही. किती लोक वचनाचं ज्ञान शोधायला बुधवारी येतात. प्लीज तुम्ही वाचनाचं ज्ञान घेण्यासाठी या. कारण मी पुन्हा सांगल का येणाऱ्या दिवसात पुन्हा अशा काही मिनिस्ट्री उभा राहणार आहेत का 2 मिनिटात तुम्हाला बायबलमध्ये कन्फ्युज करतील, तुम्हाला उत्तर राहणार नाही. मग त्याच्यातून बाहेर कसं पडायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक ट्रेलर तर तुम्ही घेतलंय, आता अजून पण काही मिनिस्ट्री येणार आहेत. मग आमचं डोकं जाम होऊन जातं. डोकं कसं होतं? जाम होतं. आपण तो ते बी बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. तुझं तारण आहे, तू बघ तुला कसं जपायचं. ज्ञान घेशील, स्वतःला वाचवशील. ज्ञान नसणार, तुझं तारण तू स्वतः गमवणार, त्याला परमेश्वर जबाबदार राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञान ओरडतं, लोक ऐकत नाही आणि म्हणून लोक पडले जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय, ज्ञान शोधा, ज्ञान तुम्हाला वाचवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय. अनेक गोष्टी आहेत का ज्या आम्हाला अजून माहितच नाहीत का त्या गोष्टी काय. आलोय चर्चला, चाललंय चर्च, चालली प्रार्थना, चालले उपास प्रार्थना, पण काही वचनाचं घेणं देणं नाही. प्लीज वचनामध्ये वाढा, वचन शोधा. वचनाला शोधताल तुमचे ब्लेसिंग्स तुम्हाला सापडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनामध्येच प्रभूने सर्व काही केले आमच्यासाठी ठेवलेलं आहे, पण आपण आपला वेळ देत नाही म्हणून आमची उन्नती होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजतंय, कळतंय चर्च कुणाचं काम करायचं? देवाचं काम. प्लीज बोला, कोणाचं काम करायचं? देवाचं काम. मी म्हणतो म्हणून का वचन म्हणतं म्हणून? वचन म्हणतं म्हणून. हा, मी म्हणलो तर 2 हप्ते करताल आणि बंद होऊन जातात, पण ज्या वचन स्पर्श करताल तुमचं काम कधी बंद होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते म्हणतो पीक फार आहे आणि काम कधी कसे आहेत? थोडे आहेत. थोडे आहेत. देव बोलतोय. कोण बोलतोय? देव बोलतोय. आणि आपण ते ऐकलं पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज उभे राहा, काहीतरी करा, लोकांपर्यंत जा, त्यांना प्रभू सांगा, त्यांना प्रभूची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निश्चय करा, देव तुम्हाला सामर्थ्य देईल, देव तुम्हाला अभिषेक देईल आणि देव अद्भुत कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमची इच्छा पाहिजे कारण देवासाठी जगायचं, माग पाहायचं नाही. माग पाहिले तुमचा प्रवास थांबणार आणि मिठाचा काम होणार. काय होणार? मिठाचा काम. प्लीज बोला, काय होणार? मिठाचा काम. लोटची पत्नीने कुठं पाहिलं? मागं पाहिलं. प्लीज माग पाहू नका. ते मित्र सोडा जे देवापासून नाहीये, त्या गोष्टी सोडा जे तुम्हाला देहात अडकवतात. ते फेसबुक कमी करा जर तुमचं ते टाइम चोरतं. ते व्हॉट्सअप कमी करा जे ते तुम्हाला गुंतून ठेवतं. तर हे तुम्हाला मागं ओढतंय, तुम्ही पुढचा प्रवास करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आत्मा स्थिर नाही, तुम्ही काय लोकांना स्थिर करणार मग? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला स्थिर व्हावं लागणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही स्थिर झाले तर तुमच्या जरिये लोकांना परमेश्वर स्थिर करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समर्पण पाहिजे. काय पाहिजे? समर्पण पाहिजे. समर्पण पाहिजे. समर्पण असेल तर तुमचं पारितोषिक मोठं असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूकडे आपण प्रार्थना करू का देव आम्हाला अनुग्रह दे का जे नोहानी वाटा निवडला आणि नोहाच्या मागे त्याची जी मुलं चालले, प्रभू तोच वाटा आम्हाला निवडायचा आणि त्या तारूचं बांधकाम आम्हाला पूर्ण करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकच डोक्यात ठेवा आज का नोहाचे मुलं कशात बिझी होते? तारू बांधण्यामध्ये. हा, लाकडं आणण्यामध्ये, लाकडं कापण्यामध्ये, लाकडं घासण्यामध्ये, डांबर लावण्यामध्ये, दिवस रात्र एकच काम. कोणतं काम? तारू बांधण्याचं. मग तुमच्या डोक्यात एकच काम, फक्त प्रार्थना, फक्त आराधना, फक्त सुवार्ता, फक्त शुभवर्तमान, फक्त बायबल स्टडी, फक्त वचन. लोक म्हणले पाहिजे तू वेडा झालास का, आणि त्या दिवशी म्हणतील आनंद करा, ते तुमचं प्रतिफळ आहे. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.